राजेश चव्हाण आणि महेश भागीत आपलं मनपूर्वक स्वागत। तर बोलूया सामन्याकडे। मी दोन्ही संघाच्या संघाला विनंती करतो की आपला 12 प्रति पाठवायचं आणि 2 धावांची पेनल्टी। या पंचकृषीतील सर्वांचे दाते अर्थातच सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री शशिकांत सोनटक्के यांचं तर आगमन होतोय। खरोखरच आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय अध्यार्थी शशिकांत सोनटक्के या पंचकृषीतील अन्नदाते आर्थिक मदत करणारे सर्वांचे लाडके आदरणीय शशिकांत सोनटक्के यांचं तर आगमन होतोय। आपलं मनपूर्वक स्वागत। आपण आलात या क्रिकेटची शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक स्वागत। मी विनंती करतो महेंद्र वाझेकर आपले प्रमुख अतिथी सन्माननीय शशिकांत सोनटक्के सामाजिक कार्यकर्ता पोंजे यांचं तर आगमन होतोय। व्यासपीठावर त्यांना आमंत्रित केलं जातोय। या आपण आपलं मनपूर्वक स्वागत। महेंद्र वाझेकर यांच्या शुभ हस्ते मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय। आपण खरोखर आलात या शुभ दिनी आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत। तत्पूर्वी पंचाला विनंती करतो सामना त्वरित चालू करायचा आहे। तर बोलू या सामन्याकडे। नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो नांदगाव संघाने। चाफेकर नांदगाव संघ एक ह्या पंचकृषीतील एक चांगला संघ, बाळडे संघ, पण तेवढ्या ताकदीचा समोर संघ पाहायला मिळतो भंगारपाडा। त्याच्या नावावर अनेक ट्रॉफीज पाहायला मिळते आपल्याला। कोण जिंकणार, कोण आपलं अस्तित्व कायम राखणार हे थोडेच उशिराने आपण समजणार आहे मैदानावर। तत्पूर्वी पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय। ही षटक इनच्या बाजूने अक्षय दमडे हा गोलंदाज तयार होतोय। स्ट्राइकला येतोय फलंदाज अक्षय प्रशांत ना प्रशांत कटेकर कोण आणि किरण आडनाव किरण खोटले हा गोलंदाज तयार होतोय। राईट टाइम ओव्हर द मारा करतो। स्ट्राइकला पाहायला मिळतोय अक्षय दमडे आणि प्रशांत कटेकर। हा चेंडू व्हॉट शॉट, पहिला चेंडूवर गगनचुंबी षटकार। क्रिकेट जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते। काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला। पहिला चेंडूवर घणाघाती प्रहार केला अक्षय ऑन द फायर। याच्या बॅट मधून निघतोय पहिला षटकार। याच्या बॅट मधून हा पहिला षटकार। जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं मैदानावर। होरपीट चेंडू पुरेपूर फायदा अक्रॉस द लाईन चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार। किरण खोटले याच्या पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करतोय अक्षय दमडे। पुन्हा एकदा तयार होते खेळण्यासाठी सज्ज स्फोटक फलंदाज। बॅकवर्ड शॉट लेग, फुलटा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमा रेषेवर दणदणीत चौकार। पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार। काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचे फटके पाहायला मिळतात। पहिला चेंडू ओव्हर पिच अक्रॉस द लाईन मिड विकेटच्या उत्तुंग षटकार। दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या वरती बॅकफुट चेंडू खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने फॉर रन्स। जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय। 2 चेंडू 11 धावा। पहिल्या सत्रात पहिला षटक। किरण खोटले थोडा प्रेशर वाढतोय, दडपणाखाली खेळतोय। 10 फॉर विदाउट लॉस। गोलंदाज तयार। राईट हँड ओव्हर द मारा करतोय खोटले तयार। इथे मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला। बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगत धावसंख्या स्थिर, धावसंख्या 10 फॉर विदाउट लॉस भंगारपाडा। स्ट्राइकला अक्षय दमडे, नॉन स्ट्राइकला प्रशांत कटेकर। गोलंदाजी मार्गावर किरण दमडे सर किरण खुटले। हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर गगनचुंबी षटकार। जबरदस्त क्रिकेट, क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय मैदानावर। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर लॉंग ऑफच्या वरून एक उत्तुंग गगनचुंबी षटकार। एकूण धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या 16 फॉर विदाउट लॉस भंगारपाडा। ओम साईराम क्रिकेट संघ भंगारपाडा विरुद्ध चाफेकर बंधू नांदगाव असा हा सामना पाहायला मिळतोय मैदानावर।
फलंदाज तयार. अक्षय दमडे ऑन द फायर. 4 चेंडू 16 धावांची वादली खेळी करतोय. पुन्हा एकदा हा चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. अनदर 4 रन्स. 20 फॉर विदाउट लॉस. भंगारपाडा. काय क्रिकेट पाहायला मिळतं मैदानावर. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला सकाळपासूनच. हा छोटा मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानावर चौक विरुद्ध वारदोली असा सामना होता. 5 षटकात 101 धावांचा पाठलाग करताना वारदोली संघाला चौक संघाला सहज पराभूत केलं होतं. असा हा क्रिकेटचा मैदान, हा ऐतिहासिक मैदान. गोलंदाज किरण तयार. राईट हँड उर्द मारा. दमडे तयार. खेळण्याचा प्रयत्न केला. षटक संपत. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू एकूण तब्बल धावा आल्या तर 20. बिनबाद 20. दमदार सुरुवात. नाणेफेकीचा कौल हारला आणि प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकात धावा जमवल्या 20. म्हणजे 20 ची सरासरी जर राखली तर धावांचं डोंगर टार्गेट सेट करू शकते ती भंगारपाडा संघ. पण तेवढे ताकदीचा समोर संघ पाहायला चापेकर बंधू नांदगाव, ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय चांगली धुवाधार फलंदाजी केली होती. माजी सरपंच कृष्णा गायकर यांचं इथं आगमन होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत नसे हे फक्त राहत जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया सामन्याकडे. 1 षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 20 फॉर विदाउट लॉस. भंगारपाडा खेळण्यासाठी येतोय आता प्रशांत कटेकर आणि गोलंदाजी मार करतोय सांघिक दुसरा. वैयक्तिक पहिला षटक करतोय ईशाकडे इंडच्या बाजूने गोलंदाज केतन भोईर. नांदगाव संघाचा एक अनुभवी गोलंदाज. क्षेत्रश्री व्यूहरचना. फाइन लेग बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, लॉन्ग ऑन बाउंड्री, लॉन्ग ऑफ बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, गल्ली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग, फर्स्ट स्लिप. चांगल्या क्षेत्राने सजवलंय. गोलंदाज तयार होतोय. प्रशांत कटेकर तयार फलंदाजीसाठी. थोडासा चेंडूला उंची दिली व पंचांनी जाणलंय का अतिशय उंची होती या चेंडूला. पंचांनी स्वैर मारा घोषित केला. आव्हांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 21 फॉर विदाउट लॉस. भंगारपाडा. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. गोलंदाज भोईर लेफ्ट हँड राऊंड मारा करतोय ईर्षेकडे इंडच्या बाजूने. पुन्हा एकदा तयार होतोय. कटेकर खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडे कुठली दाद नाहीये. चेंडू पॅडला लागला आणि ते मात्र पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. अशा रीतीने पहिल्या चेंडूवर एकूण धावा 1 नंतर 0. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज केतन भोईर. प्रतीक कटेकर फलंदाजीसाठी तयार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे जोडून आपली पंचाने आपली स्वीकारली आणि स्वेर मारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 22 फॉर विदाउट लॉस. भंगारपाडा. म्हणजे बिनबाद 22. दमदार सुरुवात पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर चापेकर बंधू खेळताना. केतन भोईर लेफ्ट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू खेळून काढलाय. डेप मिड विकेट मध्ये चेंडू अडवतोय, फेकतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्येने धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर बिनबाद 23. धावसंख्या पाहायला मिळते. थोडंसं वातावरण थंड वातावरण वाटतोय. हा चेंडू पाहायचा आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला. चेंडू थोडीशी बाहेरच्या दिशेने निघाला. इथे मात्र बाकीची कामगिरी चोख बजावले इष्टरक्षकाने. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 23. आता इथे कुठेतरी कमबॅक करतोय केतन भोईर. पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. वापसी केली या सामन्यामध्ये केतन भोईर या गोलंदाजाने. हा चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू अडवतोय, उचलतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायचा. इथे दोघांमध्ये अपील पंचांनी बाद. पंचांचा हात उंच झालाय. परतावं लागतोय माघारी तंबूच्या आश्रयाला. प्रशांत कटेकर बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हादरा भेटलाय, पहिला झटका भेटलाय, पहिला गडी बाद झालाय, पहिला फलंदाज बाद झालाय तो भंगारपाडा संघाचा प्रशांत कटेकर. एकूण धावसंख्या 24. या धावसंख्येवर पहिला मोहरा बाद झालाय. तंबूचा रस्ता पकडलाय प्रशांत कटेकर आणि खेळण्यासाठी येतोय क्रमांक 3 चा फलंदाज प्रतीक पाटील, ज्यांनी मागील सामन्यावर चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला होता. षटकार चौकांची आतिषबाजी केली. तो फलंदाज मैदानात. गोलंदाज तयार केतन भोईर. अक्रॉस द लाईन ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय षटकार.
ह्या 6 धाव्यांच्या वतीने धावफलकर धावला तर 29. चांगली कामगिरी म्हणता येईल. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाज स्वीकारले. गोलंदाजी कारण थोडीशी सुमार कामगिरी पाहायला मिळते चापेकर बंधू नांदगाव संघाची. दरम्यान गोलंदाज तयार खेळण्यासाठी. फलंदाज अक्षय दमडे तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. अनदर 6. व्हॉट इज 6. एक्सलंट टर्फिक विकेट. D6. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर 36. म्हणजे 18ची सरासरी राखण्यात यश प्राप्त केलंय. ते नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर चाफेकर बंधू नांदगाव विरुद्ध खेळताना ओम साईराम भंगारपाडा संघाने काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय ह्या मैदानावर, ऐतिहासिक मैदानावर. सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे प्रेक्षक कमी होते. आजचा गुरुवारचा दिवस, पण निश्चितच शनिवारी आणि रविवारी हा मैदान फुल खचाखच भरण्यात काही शंका नाहीये. कारण आज पाहायला गेलं तर ह्या 2020 मधली ह्या मैदानावर या मोसमातली 4थी शृंखला. पहिली शृंखला आयोजित केली होती विघ्नहर्ता क्रिकेट संघ पोईंजे. दुसरी शृंखला आयोजित केली होती स्वरूपा 11 पोईंजे. तिसरी शृंखला आयोजित होती ओमकार क्रिकेट संघ पोईंजे. आणि आजची ही 4थी शिवसाई क्रिकेट संघ पोईंजे. अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही शृंखला भरत आलेत. आपले मंदारजी कडव असतील, महेंद्रजी वाजेकर असतील, आपले रायगडचे अपडेट अरुणजी कडव साहेब असतील, अंकुश भागीत असतील, हे सर्व या कमिटीचे मेंबर्स आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. मैदानात जिथे तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज संकेत भगत येतोय नांदगाव संघाचा आणि खेळण्यासाठी येतोय प्रतीक पाटील, ज्यांनी मागील सामन्यामध्ये चौकार षटक आतिषबाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच मार्केट ठरला होता. हा चेंडू वेगवान चेंडू होता. पंच माझ्याकडे होता. पंचाने स्वैर मारा घोषित केला. अवंतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 37 पर 1 विकेट लॉस भंगारपाडा. लॉस अक्षय प्रशांत कटेकर इज स्कोर 3 डिलिव्हरीज अँड 1 रन्स. गोलंदाज तयार. राईट हँड राऊंड मारा करतोय हा गोलंदाज. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे जोरदार अपील. भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय, वाखाणण्यात जोगी गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन दाखवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय आणि हा चेंडू निर्धाव टाकण्यात यश प्राप्त करतोय हा गोलंदाज संकेत भगत. कर्णधाराने विश्वास ठेवलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू स्वैर मारा, नंतर निर्धाव चेंडू म्हणजे एक वाईट म्हणजे एकच चेंडू आतापर्यंत टाकून झालेला आहे. हा चेंडू जबरदस्त फटका डीप एस्टाकवर पॉइंटच्या दिशेने 6. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 43 फॉर 1 विकेट लॉस. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा फटका पाहायला मिळाला. प्रतीक पाटील याच्या बॅट मधून हा पहिला षटकार. मागील सामन्यामध्ये 3 षटकांची आतिषबाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा तो मार्केट ठरला होता. त्याच प्रतीक पाटीलने आता आक्रमक पवित्रा घेतलाय. चेंडू खेळून काढलाय. डीप एस्टाकआउट पॉइंटच्या दिशेने उत्तुंग षटकार. गोलंदाज तयार संकेत. ब्युटिफुल शॉट. अनदर 6. एक्सलंट. मॅक्झिमम 6. ग्लोरियस. काय फटका, क्लास, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 49 फॉर 1 विकेट लॉस भंगारपाडा. आता भंगारपाडा संघाचे पाठराखी असे थोडे खुश असणार आहेत, कारण प्रतीक पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 2 चेंडूचा सामना करताना 2 षटकार. एक षटकार पॉइंटच्या दिशेने, दुसरा षटकार मिड विकेटच्या वरून. म्हणजे आता इथे कुठेतरी टर्निंग पॉइंट होणार का? आणि जाणलंय, ओळखलंय, ज्याच्या खांद्यावर जोखीम स्वीकारले, आपल्या खांद्यावर जोखीम स्वीकारले प्रतीक पाटील या फलंदाजाने. आणि खरोखरच चांगली कामगिरी करतोय. सांघिक कामगिरी चांगली करतोय, वैयक्तिक कामगिरी चांगली करतोय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते मैदानावर. पुन्हा एकदा संकेत तयार. हा फटका पाहायचा स्वतः. चेंडू खाली गोलंदाज येतोय आणि हा झेल टिपला आणि परतावं लागतंय माघारी तंबूच्या आश्रयाला. प्रतीक पाटील बॅक टू पॅव्हेलियन. 3 चेंडूचा सामना करताना 2 षटकार, 12 धावांची एक आक्रमक खेळी केली. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 49 धावसंख्येवर. दुसरा मोहळा गारद झालाय भंगारपाडा संघाचा आणि खेळण्यासाठी येतोय क्रमांक 4चा फलंदाज जयेश कटेकर. जयेश कटेकर येतो मैदानात. सलामीचा फलंदाज अक्षय दमडे मात्र आतापर्यंत 4 षटकांच्या साहाय्याने 1-2 चौकाच्या साहाय्याने चांगली धावसंख्या जमवतोय. हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर निघतोय. पंचांनी ओळखलाय, जाणले, चांगला चेंडू होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होती. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 49 धावसंख्येवर प्रतीक पाटील
याला तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. वैयक्तिक 12 धावांची एक चांगली खेळी केली. बॅकवर्ड शॉर्ट लेग, डीप स्ट्राइक पॉइंट, फाईन लेग बाउंड्री. हा चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव पूर्ण. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रन बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर धावा आल्या एकूण 2. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 51. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खरोखरच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ती पहिला फलंदाज, सलामीचा फलंदाज अक्षय दमडे यांनी 4 षटकार आणि 2 चौकार साहाय्याने चांगली धावसंख्या जमवली. दुसरा फलंदाज प्रशांत कटेकर 2 धावा काढून तो बाद झाला. प्रतीक पाटील आल्या पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसरा चेंडू हवेमध्ये झेलबाद झाला. 3 चेंडू सामना करताना 12 धावा जमवल्या आणि आतापर्यंत पहिल्या षटकात धावा आल्या एकूण 20. दुसऱ्या षटकात धावा आल्या एकूण 16 आणि शेवटच्या षटकात धावा आल्या एकूण 15. आणि एकूण धावसंख्या पाहिजे झाली तर 51 येणारे 18 चेंडू आणि 52 धावांचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट सेट केलंय. काय होणार दुसऱ्या सत्रामध्ये? चापेकर बंधू नांदगाव संघ आपलं आव्हान कायम राखेल का याचं प्रत्यक्ष धावतरून ऐकवतील माझे साथी समालोचक. मराठीचा बुलंद आवाज, हिंदीचा बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे. तत्पूर्वी आमचे प्रमुख पाहुणे, आदरणीय सन्माननीय या पंचकृषीतील अन्नदाता, सर्वांना आर्थिक मदत करणारे, सर्वांच्या हृदयाचे ताईत, गोरगरिबांचे कैवारी, प्रत्येकाच्या कार्यक्रमात सुखदुःख सहभागी होणारे शशींद्र सोनटाके सामाजिक कार्यकर्ते पोंजे यांचा सत्कार होतो. मी विनंती करतो रायगडच्या अपडेट अरुणजी कडव यांच्या शुभास्ते मायाची शाल, पुष्पगुच्छ देऊन, श्रीफळ देऊन त्यांचा यथाचित सत्कार केला जातोय. खरोखर या मंगल दिनी मंगल समय झाले आपले आगमन येते. करीतो स्वागत हर्ष भरवणी, प्रेमे गावणी स्वागत घेते. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान आमचे प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर या गावचे माजी सरपंच कृष्णा भाऊ गायकर याला विनंती असते आपण या. कृष्णा भाऊ गायकर या, आपण आपला सत्कार होतोय. शिवसेनेचे माजी सरपंच माननीय श्री कृष्णभाऊ गायकर यांचं आगमन होतोय. या आपण. मी विनंती करतो समाजकारण, समाजकारण आणि फक्त समाजकारण याचा वसा घेऊन जन्माला आलेलं व्यक्तित्व म्हणजे आदरणीय सामाजिक कार्यकर्ते पोयंजे शशिकांत दादा सोनटक्के. खऱ्या अर्थानं काही लोक समाजकारणातून राजकारण करतात, पण कोणत्याही राजकीय पक्षामध्ये त्यांचा प्रवेश नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांच्याशिवाय करमत नाही. असं असूनही फक्त सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यक्रम कसा करावा. कृष्णा गायकरांनी सांगितलं की गोरगरिबांचा कैवारी, खऱ्या अर्थानं अडल्या नडल्याला मदत, रुग्णांना मदत, 24 इव्हेंट्स लाईव्ह यांनी हे कव्हरेज करायचंय. कारण सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दादा सोनटक्के यांचं या व्यासपीठावर स्वागत केलं जातंय. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन समाज कार्य काय असावं याचं उत्तम उदाहरण मग ते वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम असेल, होळी असेल, त्याच प्रमाणे हे क्रिकेटचे सामने. वर्षभरात या मैदानावर आपण अनेक क्रिकेटचे सामने पाहतो. त्या सर्व क्रिकेटच्या सामन्यांना आर्थिक बळ ज्यांच्याकडून दिलं जातं ते आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दादा सोनटक्के, ज्यांना आम्ही प्रेमाने म्हणतो एकच वादा शशिकांत दादा. आणि त्यानंतर माजी सरपंच कृष्णा भाऊ गायकर यांचं इथं स्वागत केलं जात आहे. तो 18 गेंदे 52 रनों की जरूरत थी. लोअर फुल टॉस ये गेंद थी, हालांकि बाउंड्री पार होना जरूरी था लेकिन ऐसा हुआ नहीं. बाल बाल बचे गेंदबाज समीर, बाल बाल बचे. मैं तो कहूंगा ये गेंद आर पार बिल्डिंग के ऊपर से जानी चाहिए थी. जो कंस्ट्रक्शन यहाँ पर शुरू है उस कंस्ट्रक्शन के ऊपर ये गेंद जानी चाहिए थी, लेकिन 17 गेंदे अब 52 रनों की जरूरत. एक रन जरूर मिलेगा. 16 गेंदे अब 51 रनों की जरूरत. हमारे साथ इस मंच के ऊपर 2 मेहमान बैठे हुए हैं. एक भूतपूर्व सरपंच कृष्णा भाऊ गायकर और दूसरे हमारे साथ बैठे हुए हैं शशिकांत दादा सोनटक्के, युवा सामाजिक कार्यकर्ता पोयंजे.
इस मैच को देखते हुए, और उन्होंने हमेशा कृष्णा गायकर क्रिकेट के प्रति एक उदाहरण स्थापित किया है। यकीनन एक बात मैं जरूर कहना चाहूंगा कि टूर्नामेंट चाहे बड़ी हो या छोटी, लेकिन उस प्रतियोगिता में, इस गांव के क्रिकेट में उनका योगदान काफी बड़ा है। इस YouTube लाइव पर भी हमने देखा उनके सपूत और उनकी छवि को स्क्रीन पर। तो लाइव अब स्क्रीन के ऊपर आपको नजर आएंगे शशिकांत दादा सोनटके और उनके सपूत। तो एक रन यहां पर आता हुआ, और शाम की जो मेहमान नवाजी है, शशिकांत दादा सोनटके ने हमसे वादा किया है, कृष्णा गायकर हो या फिर रोहित गायकर या प्रवीण दुगाड़े, इनकी शाम की जो मेहमान नवाजी है उनकी तरफ से होगी। हमेशा से वो मेहमान नवाजी करने में माहिर है। हमने देखा उनका एक बेहतरीन प्रोग्राम जो उन्होंने ऑर्गेनाइज किया था टाके देवी पर, कितने ढेर सारे लोग थे वहां पर। उनके प्रति जो प्यार है, उस प्यार को जाहिर करने के लिए अंपायर का इशारा, 4 रन। मुकाबला कांटे का होगा, इसमें कोई दोहरा नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन ये बाउंड्री पार होती हुई गेंद लॉन्ग आउट बाउंड्री के बाहर, एक जमाने के बेहतरीन गेंदबाज जिनके जो सपूत है श्रवण, यकीनन श्रवण और शशिकांत दादा सोनटके की छवि आपको टीवी स्क्रीन या मोबाइल स्क्रीन पर आपको नजर आ रही है। यह क्रॉस द लाइन जरूर खेला है मिड विकेट के खिलाड़ी, उस गेंद के नीचे ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, और इसी के साथ ही आउट। बंगारपाड़ा टीम आज कुछ इरादा लेकर आई है, क्योंकि इरादा पक्का तो अपोजिशंस को देंगे ये धक्का। यकीनन उस धक्के देने के लिए बंगारपाड़ा ओम साई तैयार है, और जिस तरह से उनका परफॉर्मेंस हो रहा है, यकीनन मैं कहना चाहूंगा कि नांदगांव को आने वाले बल्लेबाजों को अच्छा खेलना होगा, क्योंकि यहां पर इस ग्राउंड के ऊपर 2 ओवर में हमने न्यू वर्ल्डन पूसरी जैसी टीम के खिलाफ 42 रनों का पीछा करते हुए एक टीम को देखा था। उस टीम का नाम था चिवदानी वामनडोंगी। तो इस ग्राउंड के ऊपर कुछ भी हो सकता है। एक ओवर में रो में 6 भी छक्के आ सकते हैं। हाँ बिल्कुल, AK 35 एज के होंगे शायद समीर, ऐसा लग रहा है मुझे। लेकिन इस उम्र में भी उनकी फिटनेस की मैं दाद देना चाहूंगा। पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन के सभागृह नेता आदरणीय परेश दादा ठाकुर, इनके साथ हमेशा उनको देखा जाता है। टीम का टोटल 6 रन, 52 का पीछा करना है। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है। 12 गेंदें, अब 46 रनों की जरूरत। 30 की औसत से इन रनों को बनाना होगा। इरादा पक्का करना होगा, गेंदबाज को धक्का देना होगा, ऐसा लगाना होगा छक्का ताकि इन रनों का पीछा किया जाए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा, हिट तो नहीं हुआ लेकिन सिंगल जरूर मिला। लेकिन जितनी ज्यादा सिंगल्स, जितनी ज्यादा डॉट बॉल, भंगारपाड़ा जीत के करीब जाएगी। लेकिन जितने ज्यादा छक्के आएंगे, जितनी ज्यादा बाउंड्रीज आएगी, उस बाउंड्री और छक्कों के बदौलत शायद टारगेट का पीछा कर सकती है टीम नांदगांव। आक्रामक खेल दिखाना होगा, बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, 38 सर्कल को भेजा, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत ही बढ़िया चौवा धागा। निहार ने ये चौवा दागा, और ये जरूरत भी है टीम नांदगांव के लिए। ये जरूरत है और जरूरत के हिसाब से काम होना चाहिए। चिंद्रन और पाली के कप्तान, अब आपको आना होगा टॉस के लिए। तो अगला मुकाबला होगा चिंद्रन बनाम पाली। खूबसूरत सिस्टम एंड डीजे। और ये देखिए पत्ते का बंगला जिस तरह से एक हवा के झोंके से गिर जाता है, उसी तरह गिर रही है टीम नांदगांव। लेकिन फाइट तो करनी होगी, तगड़ी फाइट देनी होगी। और तगड़ी फाइट अगर इस ओवर में नहीं दी जाएगी तो ये टारगेट नॉट रीचेबल हो सकता है। अगर ये ओवर अच्छा है 6-7 रन वाला, तो ये टारगेट काफी नॉट रीचेबल होगा टीम नांदगांव के लिए। और उससे रीचेबल करने के लिए इस ओवर में रन आना जरूरी। स्टाफ के सभी मेंबर इस वक्त क्रिकेट के बारे में चर्चा करते हुए, खासतौर से
मैनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टाफ महेश भागित इस वक्त अंपायर की भूमिका निभाते हुए, और उनके मन में यह विचार जरूर है कि शाम के 7 बजे के बाद कैसा होगा माहौल। लेकिन फिलहाल ये गेंद लॉग ऑफ बाउंड्री के बाहर, नंबर आया 6 और 6 की जरूरत है। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। सामाजिक कार्यकर्ता हमारे साथ बैठे हुए हैं। अपनी उम्र में जब वो क्रिकेट खेलते थे, अच्छे गेंदबाज के तौर पर उन्होंने क्रिकेट खेला, फिर सामाजिक क्षेत्र उन्होंने चुना और उस सामाजिक क्षेत्र में कई बड़े कारनामे उनके द्वारा किए गए और उन्हीं के द्वारा और उन्हीं के शुभ हाथों अब टॉस होगा। पाली बनाम चिंद्रण, हमारे महागुरु गड़गे, इनके गांव की ये टीम। फिर से एक बार लगातार, मुझे लगा कि शायद दूसरा, लेकिन लॉग ऑन के ऊपर एक आसान सा कैच। कैचेस इन द मैचेस से कहा जाता है क्रिकेट में। चिंद्रन ने टॉस जीता है। ये मुकाबला ऐसा लगा मुझे 52 रन, पीछा जरूर हो सकता है इन रनों का, लेकिन ऐसा होता हुआ नजर नहीं आया। नजर आना चाहिए, आपको पीछा करना चाहिए, तगड़ी फाइट देना जरूरी है, लेकिन रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। 17 रन अब तक आ चुके हैं। 35 की अभी भी दूरी है। इस ओवर की एक गेंद शेष, यानी कि 7 गेंदे 35 रन। यहां पर छक्का आना चाहिए। संकेत को ये गेंद बाउंड्री पार निकालनी होगी और ये गेंद हवा में, क्या होगा? ये नंबर 6, अब आएगा मजा, क्योंकि 6 के बदौलत आने वाली 6 गेंदें 29 रनों की जरूरत, क्योंकि यहां पर अगर छक्का नहीं आता तो 35, यानी कि गेंदबाज के पास महज एक गेंद अच्छी डालने का मौका था, लेकिन अब गेंदबाज को 2 अच्छी गेंदें डालनी पड़ेगी। 6 गेंदें 29 रनों की जरूरत। कृष्णा गायकर, जिन्हें कमेंट्री क्रिकेट का मैं भीष्म मानता हूं, क्रिकेट कमेंट्री की दुनिया का, क्योंकि जिस तरह से उन्होंने हमें गुर सिखाए बचपन से ही, काबिल तारीफ। 6 गेंदें 29 रनों की जरूरत। बगैर टाइम पास समीर जी से मैं गुजारिश करना चाहूंगा कि यह मुकाबला आपको जारी रखना है। व्यावसायिक अंपायर संजय पंडित थोड़ी देर विश्राम करते हुए नजर आ रहे हैं और उनकी जगह संभाली है मैनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टाफ महेश भागित स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में और मेन अंपायर की भूमिका में इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर में से एक राजेश चौहान। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अक्रॉस द लाइन खेला, लेकिन ये गेंद हवा में, जैसे ही इस गेंद को कैच कर लिया जाएगा। आने वाली 5 गेंदों में 5 छक्के लगाने होंगे 29 का पीछा करते हुए। 5 गेंदे 5 छक्के लगातार, ये काफी मुश्किल जरूर लग रहा है, लेकिन नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। जिस तरह जब भी कोई सामाजिक कार्यक्रम हो तो उस कार्यक्रम को इम्पॉसिबल के बजाय पॉसिबल करने की क्षमता रखने वाले हमारे शशिकांत दादा हमारे इस वक्त मंच पर बैठे हुए हैं, और ऐसे में इस तरह नहीं खेला जा सकता। इस तरह खेलोगे तो आपकी नैया जरूर डूबेगी। कईयों की नैया किनारे पर लेकर आए हैं अपने सामाजिक भान को रखते हुए शशिकांत दादा सोनटक के, जिन्होंने कई गरीब मरीजों की मदद की है। अस्पताल के लिए भी कार्यक्रम चाहे कौन सा भी हो, मैं फिर एक बार कह रहा हूं, चाहे होली हो या दिवाली, चाहे हो कोई सप्ताह वारकरी संप्रदाय का, लेकिन हर जगह डोनेशन की पहुंच जाती है। और कुछ लोग जब इलेक्शंस होते, तब चुनाव जब होते तब डोनेशन देते हैं, लेकिन हर साल इनका डोनेशन जारी रहता है। चुनाव को इन्होंने कभी मद्देनजर नहीं रखा डोनेशन देते समय, तो ये बड़ी खासियत है। चार गेंदे 29 रनों की जरूरत। फिर से एक बार इस गेंद को खेला फाइन लेग बाउंड्री के बाहर, लेकिन अब काफी देर हो चुकी है। 3 गेंदे 25 रनों की जरूरत। 3 गेंदे 25 रनों की जरूरत। शाम की मेहमान नवाजी कृष्णा गायकर, रोहित गायकर और हमारी होगी शशिकांत दादा सोनटक के इनके द्वारा।
और गणेश भोईर शिवसेना गढ़ प्रमुख वो भी इस वक्त इस मैच का आनंद ले रहे हैं। फिलहाल इस गेंद को खेला सीधे बल्ले से, एक रन जरूर मिला लेकिन इक्का दुक्का से अब काम चलने वाला नहीं है। 2 गेंदें 24 की दूरी तय करनी है। मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। ओम साई भंगारपाड़ा सही मायने में इनकी बल्लेबाजी आज के दिन लोगों को पसंद आई है। जिस तरह से वो खेल रहे हैं और जिस तरह से उन्होंने रनों को बटोरा है, काबिल तारीफ। आज तहसील वाइज हाफ चल रहा है, वहां पर भी भंगारपाड़ा टीम खेल रही है सारसन में, और ये विकेट मिला। एक गेंद अब 24 रनों की जरूरत। एक तरफा मैच, बिल्कुल एक तरफा मैच यहां पर नजर आता हुआ। चलिए जितना जल्दी हो सके, क्योंकि अभी भी 3 मुकाबले बाकी है इस प्रतियोगिता के। और अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। इस मैच के मैन ऑफ द मैच यकीनन बल्लेबाज होंगे। अक्षय दमड़े मैन ऑफ द मैच। तो मैं भूतपूर्व सरपंच साहब कृष्णा भाऊ गायकर से गुजारिश करना चाहूंगा कि उनके शुभारंभ मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाए अक्षय दमड़े को, और तुरंत फील्डिंग सजाई जाए। जो चंद्रन ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहां पर होना जरूरी। और जैसे ही अगला मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे रोहित शेठ गायकर। तर सामनावीराचा पुरस्कार दिला जातो। सन्माननीय माजी सरपंच कृष्णा भाऊ गायकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात येते। 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण कैद करताना